चित्रात आपल्याला दिसणारा जीव खवले मांजर आहे। आपल्याकडे विपुल वनसंपदा आहे। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील खांदाड गावातील तरुण नेहमीच पर्यावरण बाबतीत जागरूक असतात। हे पुन्हा एकदा पाहायला मिळालं। याचं कारण आहे खवले मांजर। शुक्रवार दिनांक 18 जुलै रोजी रात्री साधारण 9:30च्या सुमारास माणगावातील खांदाड गावात येथील स्थानिक तरुण राजू पवार हे आपली मोटारसायकल घेऊन सोनभैरव मंदिराकडे जात असताना गावाजवळ वस्तीलगत त्यांना एक अनोळखी विचित्र वन्यजीव जमिनीवर दिसून आला। त्यानंतर राजू पवार व त्यांचे मित्र शशिकांत पवार हे हा वन्यजीव कोणता आहे हे पाहण्यासाठी थांबले। मंदिर परिसरात गावकीची मीटिंग असल्यामुळे गर्दी जमली होती आणि हा वन्यजीव कोणता आहे याबद्दल कुतूहल निर्माण झालं। त्यामुळे त्वरित ग्रामस्थांनी माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांना संपर्क साधला। वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर तातडीने येथे पोहोचले व त्यांनी वन विभागाला देखील याबद्दल त्वरित माहिती दिली। वनरक्षक पोहोचेपर्यंत कुतूहलापोटी जमलेल्या खांदाड गावच्या सर्व तरुणांना व ग्रामस्थांना खवले मांजर या प्राण्याची ओळख पटवून देत या प्राण्याबद्दल जनजागृती करत शंतनू कुवेसकर यांनी जनजागृतीपर मार्गदर्शन केलं। खांदाड गावात व गावाच्या आजूबाजूच्या परिसरात खवले मांजर कायमस्वरूपी राहण्यायोग्य नाही। नैसर्गिक अधिवास खवले मांजर सध्या परिस्थितीमध्ये काळ नदीच्या पूर प्रवाहात पश्चिमेकडील घनदाट जंगलाच्या पट्ट्यातून कुठून तरी वाहून येथे आल्याची शक्यता वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी वर्तवली आहे। सबस्क्राइब करा, शेअर व लाईक करा। इंडियन पँगोलिन म्हणजेच खवले मांजर याचे शास्त्रीय नाव मॅनिस क्रेसिकॉर्डेटा असे असून भारताच्या वन्यजीव संरक्षण कायद्यात ह्या खवले मांजरांना सर्वोच्च दर्जाचे संरक्षण प्राप्त असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आहे। जगभरात खवले मांजराच्या एकूण 9 प्रजाती आढळून येतात। खवले मांजर हा जगातील सर्वात जास्त तस्करी होणारा प्राणी आहे। माणगावसारख्या शहरातील खांदाड या परिसरात त्याचे आढळून येणे हे तालुक्यात इतरत्र असलेल्या नैसर्गिक अधिवासांबद्दल अतिशय चांगले संकेत आहेत। खांदाड गावात व गावच्या आजूबाजूच्या परिसरात खवले मांजर कायमस्वरूपी राहण्यायोग्य तसा कोणताही नैसर्गिक अधिवास उपलब्ध नाही। त्यामुळे हे खवले मांजर सध्याच्या पूर परिस्थितीमध्ये काळ नदीच्या प्रवाहात पश्चिमेकडील घनदाट जंगलाच्या पट्ट्यांमधून कुठून तरी वाहून येथे आल्याची शक्यता आहे। माणगाव शहरात अगदी बाजारपेठेत गतवर्षी मूषक हरिण देखील आढळून आलेले होते। आता हे खवले मांजर माणगाव शहरातून मूषक हरिण आणि खवले मांजरासारख्या प्रजातींचे बचाव कार्य करण्याचे भाग्य मला लाभलेले आहे। परंतु खांदाड गावच्या तरुणांनी ह्यावेळी वन्यजीवांबद्दल दाखवलेली संवेदनशीलता व केलेले कार्य अतिशय कौतुकास्पद आहे। चंद्रकांत पवार याला सर्वप्रथम तो खवला मांजर दिसला आणि त्यांनी अनेक मित्रांना फोन करून सांगितलं की खवला मांजर इथे आहे। त्यामुळे सर्व ग्रामस्थ जमले आणि फॉरेस्टला फोन करून बोलवलं आणि तो खवला मांजर त्यांच्या ताब्यात दिला। सर्वप्रथम म्हणजे खांदाड हे गाव कायद्याचं पालन करणारं गाव आहे, कारण की तिसऱ्यांदा अशी घटना घडलेली आहे। एकदा मगर सापडली होती, मगर फॉरेस्टकडे दिली, हरण सापडलं, हरणसुद्धा फॉरेस्टच्या ताब्यात दिलं आणि आता खवला मांजर सापडला। हा खवला मांजरसुद्धा फॉरेस्टच्या ताब्यात दिलेला आहे। धन्यवाद। भेटला आता बांधलं झाला आता चला ना, खूप वेळ झालाय। 11 वाजले चला।